मुंबईतल्या नालासोपाऱ्यात पालीमुळं 11 जणांना विषबाधा झाली। त्याच्यापैकी 4 महिला होत्या, 7 मुलं होते। त्यातल्या 3 मुलांना ICUमध्ये दाखल करावं लागलं। आजकाल पाली अशा प्रकारची औषधंसुद्धा चाटू लागल्यात। अनेक लेडीज या औषधांचं झाकण घट्ट बसवत नाहीत आणि त्यानंतर जे उरलं सुरलं औषध असतं हे औषध पाली चाटतात। तुम्हाला माहिती आहे का, पालीच्या संपूर्ण अंगावरती, स्किनवरती सॅल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर नावाचे घातक जीवाणू असतात, बॅक्टेरिया असतात। तिच्या तोंडात सुद्धा हेच बॅक्टेरिया असतात। जेव्हा एखादी पाल हे औषध चाटते तेव्हा तिच्या तोंडातले हे बॅक्टेरिया औषधात मिसळतात आणि आपण हेच झाकण उघडून पुन्हा एकदा औषध त्या लहानशा छोट्या बाळाला देतो किंवा आपण पितो। लहान असो मोठा असो, जर अशा प्रकारे हे औषध या बॅक्टेरियाने ग्रस्त झालं तर त्या व्यक्तीला, लक्षात घ्या, वेगानं गंभीर विषबाधा होऊ शकते। याची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात? तीव्र स्वरूपाची पोटदुखी, पोट खूप जास्त दुखू लागतं, उलट्या होऊ लागतात, जुलाब, डायरिया लागतो आणि तापसुद्धा येतो। जर अशा प्रकारची लक्षणं दिसली तर ताबडतोब आपण वैद्यकीय मदत घ्या, डॉक्टरांकडे जा। पालीपेक्षाही घातक असते पालीची लेंडी अर्थात विष्ठा। या पालीच्या लेंडीमध्ये सॅल्मोनेला, कॅम्पिलोबॅक्टर यासोबतच ई कोलाई कोट्यवधी स्वरूपात असतात आणि जेव्हा आपण असं अन्न खातो ज्याच्यामध्ये पालीची लेंडी मिसळली आहे तेव्हा आपल्या संपूर्ण पचनसंस्थेमध्ये हे बॅक्टेरिया प्रचंड वेगानं वाढतात, त्यांचा प्रसार होतो आणि हा प्रसार थेट रक्तापर्यंत जातो। अशा वेळी तीव्र स्वरूपाचं फूड पॉइझनिंग तर होतंच, परंतु जर वेळीच उपचार मिळाले नाही तर व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो। अशा वेळी जर तुम्हाला लक्षणं दिसली, उलटी आहे, मळमळ आहे किंवा जुलाब लागले आहे, ताप येतोय, तर अशा वेळी ताबडतोब आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला पाहिजे। कारण या सॅल्मोनेलावर आणि बाकीच्यांवरती चांगल्या दर्जाची अँटीबायोटिक्स उपलब्ध आहेत। अगदी एका दिवसात किंवा 3-4 दिवसामध्ये व्यक्ती बरा होतो, परंतु वेळीच उपचार मिळणं मात्र महत्त्वाचं आहे। अनेक लोक म्हणतात की चीनमध्ये तर पालींना खाल्लं जातं। मित्रांनो, पालींना त्या ठिकाणी वरची संपूर्ण स्किन काढून उच्च तापमानावर शिजवून खाल्लं जातं आणि तसंही ज्या प्रदेशामध्ये पिढ्यानपिढ्या एखादा पदार्थ खाल्ला जातो, मग मांसाहारी असू द्या, तर तो पदार्थ पचवण्याची ताकद त्या लोकांच्या पचनसंस्थेमध्ये असते। तेव्हा पालींपासून आपल्या घरच्यांचं रक्षण नक्की करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती। लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला सेव्ह करून ठेवा। धन्यवाद।